तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर उपचार सुरू असलेल्या चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। जयललिता यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे। एआयडीएमकेच्या कार्यालयावरचा झेंडाही आता अर्ध्यावर आणण्यात आलाय, त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले। त्यानंतर मात्र एआयडीएमकेच्या कार्यालयावरचा झेंडा पुन्हा एकदा वरती नेण्यात आला। तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती आणखीनच चिंताजनक झाल्याचं अपोलो हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय। त्यांना ईसीएमओ आणि लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलंय। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एम्सच्या 4 विशेष डॉक्टरांचं एक पथक पाचारण करण्यात आलंय। हे 4 डॉक्टर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत। तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आलाय। अपोलो रुग्णालयातल्या सीसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। त्याचबरोबर लंडनमधल्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला जातोय। जयललिता यांच्या प्रकृतीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती घेतलेली आहे। स्वास्थ्य लाभ लें और जल्द ही वो ठीक हों और दीर्घायु रहें। हम कांस्टेंट टच में हैं अपोलो हॉस्पिटल के साथ और तमिलनाडु सरकार के साथ। जो भी केंद्र से मदद चाहिए वो हम देने के लिए हमेशा तैयार हैं। डॉक्टर्स और टेक्निकल इश्यूज को डॉक्टर्स देख रहे हैं। परसों भी हमारी एक टीम डॉक्टर्स की गई थी, वो कल ही लौटी है। आज फिर से एक टीम हमारी गई है। हम पूर्णतः सपोर्ट कर रहे हैं। जयललिता यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देशभरात त्यांचे चाहते प्रार्थना आणि पूजा अर्चा करतात। मुंबईमधल्या धारावीत जयललिता यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी नागरिकांनी देवाला साकडं घातलं। तर जयललितांना लवकरात लवकर आराम मिळावा आणि त्या रुग्णालयातून लवकरच बाहेर याव्यात यासाठी कानपूरमध्येही नागरिकांनी प्रार्थना केली। जयललिता यांची सर्वसामान्यांमधली क्रेज ही मुंबईत सुद्धा पाहायला मिळते। अम्मांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजताच मुंबईमधल्या त्यांच्या शेकडो चाहत्यांनी चेन्नईकडे धाव घेणं पसंत केलं आणि यासाठी दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी पाहायला मिळते। जयललिता यांच्या प्रकृतीसाठी त्यांचे चाहते प्रार्थना करतात। नागपूर हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये नोटबंदीवरून गदारोळ झाला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला, त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले। सकाळी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदी विरोधात स्थगन प्रस्ताव आणला, मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली। या गोंधळात सरकारने सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या, तर सरकारचा निषेध करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला। विधान परिषदेतही नोटबंदीच्या मुद्द्याचे पडसाद उमटले। या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत केली, मात्र तीही फेटाळली गेली। दरम्यान नोटबंदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय हा सामान्य आणि कष्टकरी यांच्यासाठी मारक असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। तर नोटबंदी आणि सहकारी बँकांवरच्या निर्बंधांमुळे सामान्यांचे ससे होलपट होत असल्याचं सांगत नारायण राणेंनी सरकारवर टीकेची तोफ टाकली। 25 कोटी जनतेला तुम्ही सबंध लाईनीत उभा केलाय आणि काय सांगताय की देश बदलतोय। कदाचित देश बदलला नाही सभापती महोदय, पण आज ज्या शेतकरी शेतमजुराचं ज्याचं सभापती महोदय पोट या हातावर आहे, त्याचं रोज 1000 रुपये कमवल्यानंतर त्याच्या घरातली चूल पिटते, त्याच्या घरातल्या त्या चुलीवर परिणाम झालाय, त्याच्या पोटावर परिणाम झालाय। आज सांगावं शेतमजुराला एका शेतकऱ्याने पेमेंट कसं करावं हे सरकारने सांगण्याची गरज आहे सभापती महोदय। ते प्रगती कुठे अच्छे दिन, कुठे महागाई कमी, मला तर वाटतं हे सगळे प्रमुख विषय लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी बगल देण्यासाठी हा 500,000चा फॉर्म्युला आणला आणि आज राज्य आणि देश अस्वस्थ, लोक चिंताग्रस्त झालेत उद्या काय होईल। ज्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छोटा भीम कार्टूनचे चाहते आहेत त्या पक्षाच्या नेत्यांकडून नेमकी अपेक्षा तरी काय करणार असा खोचक टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला। तर सुरक्षेच्या कारणावरून यंदा विधान भवन परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाडीलाही प्रवेश नाकारण्यात आलाय, त्याचंही विनोद तावडे यांनी यावेळी स्वागत केलं। दरम्यान नगरपालिका निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यामुळे गिरीश बापटांकडचा संसदीय कामकाज मंत्रिपदाचा कार्यभार सध्या विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आलाय। ज्या पद्धतीने अजून विरोधक जर कार्टून नेटवर्कच बघत असतील तर खरंच आश्चर्य आहे, पण ते तरी काय करणार। त्यांचे नेते राहुल गांधी छोटा भीम बघत असतात, त्यामुळे तेही हेच बघणार।
पण मला वाटतं की याच्यापेक्षा गंभीर समस्या खूप आहेत ज्याची चर्चा आपण केली पाहिजे. राज्य आर्थिक संकटात असताना मंत्र्यांसाठी आणि व्हीव्हीआयपींसाठी आलिशान गाड्यांच्या खरेदीचा घाट घातला जातोय. व्हीव्हीआयपी तसंच मंत्र्यांचा खास करून जिल्हा दौऱ्यांसाठी महागड्या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये 24 नव्या वाहनांची खरेदी केली जाणार असून त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 4,80,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच सुमारे 9,500 कोटींच्या पुरवणी मागण्याही विधानसभेमध्ये सादर केल्या जाणार आहेत. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्य व्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्ह्यामधल्या देसाईगंज नगरपालिकेची 18 डिसेंबर रोजी निवडणूक होतीये आणि या निमित्तानं 2 दिवसांपूर्वी महादेव जानकर देसाईगंज इथे आले होते. कार्यकर्त्यांच्या सोबत बैठकीतून त्यांनी त्या भागातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट फोन लावला आणि आपल्या समर्थक आघाडीला एकच निवडणूक चिन्ह देण्यासाठी फरमावलं. एखादा मंत्री आदर्श आचारसंहिता जारी असताना अशा पद्धतीनं फोन करू शकतो आणि दबाव टाकू शकतो का असा प्रश्न आता विचारला जातोय. स्वतः जानकर यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. आपण कुणावरही कुठलाही दबाव आणलेला नाहीये, केवळ नम्रपणे विनंती केली असा त्यांचा दावा आहे. कुठल्याही IAS किंवा IPS किंवा कुठल्या अधिकाऱ्यावर मी दबाव आणलेला नाही. नम्रपणे सांगतो, मी घटनेचं पालन केलेलं आहे आणि तिथं एवढंच केलं की राष्ट्रीय समाज पक्षाचे कॅन्डिडेट उभा आहेत, त्यांना सर्वांना एक चिन्ह मिळावं म्हणून विनंती केलेली आहे. नम्रपणे विनंती करतो आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब नियमात जे बसत असतात त्यांना मी एवढं सांगितलं की नियमात जे बसत असेल ते करा. मी मिनिस्टर झाल्यापासून माझ्या फायलीचं जर तुम्ही रेकॉर्ड काढलं तर नियमोचित कारवाई करावी हे मी अधिकाऱ्याला माझ्या ह्याच्यानं देतो. त्यामुळं नियमानं चालणारा महादेव जानकर हा मंत्री आहे. त्यामुळे संविधानाचा आदर ठेवून केलेला आहे. आता विरोधकांनी विरोधकाचा मुद्दा हे करणं योग्य आहे त्यांच्या वरीनं, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु मी तसं काही इलिगल केलेलं नाही. महादेव जानकरांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराच्या ऐवजी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरावा, निशाणी कप बसी घ्यावी या प्रकारची धमकी जी दिलेली आहे त्याचं वृत्त आमच्याजवळ आलेलं आहे. येणाऱ्या 2 दिवसात उद्या किंवा परवा माधव जानकर आणि काही भ्रष्टाचारी मंत्री जे सत्तेचाही दुरुपयोग करतायत असे यांचा राजीनामा सभागृहात मागितला जाईल. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर 7 मोर्चे धडकले. धनगर समाज, दिव्यांग, प्रकल्प बाधित आणि इतरही मोर्चे विधान भवनावर धडकतात. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे विधान भवनावर धडकतात. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यामध्ये शेतमाल विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांना बंद झालेल्या 1000 आणि 500च्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जाते. त्यातून व्यापारी दररोज किमान 5 कोटी रुपये काळ्याचे पांढरे करतायत. डाळिंब विकलंय तर 88,000चं बिल मिळालं. हे मिळताना मात्र तुम्हाला कोणत्या नोटा मिळाल्या? इथं 1000च्या नोटा मिळाल्यात. अच्छा, पण मग तुम्ही या नोटांचे तुम्हाला अडचण होणार नाही? आता बँकेत जर टाकायला गेलं तर बँकेत याचं स्टेटमेंट मागितलं जाणार. मग बँकेत आता सध्या ज्या पट्ट्या आहेत त्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे नावाप्रमाणे येत नाहीत. तर त्या जर आपण ज्या त्यांच्या कच्च्या बिलावरती जर पैसे बँकेमध्ये जमा करायचे म्हटलं तर थोडी अडचणी येईलच. त्यामुळे खूप अडचणी झालेल्या आहेत आणि माझं तर असं म्हणणं आहे की 1000-500च्या ज्या नोटा आहेत त्या जर शेतकऱ्यांनी बँकेत टाकल्या तर शेतकऱ्याला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे 1000-500च्या नोटांनी. कारण की खाते जे सील होणार आहेत ते शेतकऱ्याच्या म्हणजे 1000-500च्या नोटामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने कमवलेले पैसे आहेत ते सील नको आहेत व्हायला. ओके. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 4च दिवसांमध्ये देशभरातल्या जिल्हा बँकांवर पैसे वाटपासंदर्भात निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे ज्यांची खाती केवळ जिल्हा बँकांमध्येच आहेत अशा नागरिकांची मोठी अडचण झाली. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि रत्नाकर बँकेसमोर जाऊन निदर्शनं केली. शेतकऱ्यांचं दुधाचे आणि ऊसाचे कोट्यवधीचं बिल हे जिल्हा बँकेमध्ये पडू नये, मात्र शेतकऱ्यांना ते देता येत नाहीये. अंगणवाडीच्या सेविकांचं वेतन हे जिल्हा बँकेतून होतं. त्यामुळे या महिलांनी संसार कसा चालवायचा असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
नोटाबंदीनंतर नागरी सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवा, अन्यथा राष्ट्रीयकृत बँका फोडू असा इशारा नागरी सहकारी बँकांनी पुण्यामध्ये काढलेल्या मोर्चात दिला. नागरी सहकारी बँकांनी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नागरी सहकारी बँकांच्या मागण्यांवर 7 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँका यांच्याप्रमाणे नागरी बँकांना देखील नवीन चलनाचा पुरवठा केला जावा, तसंच नागरी बँकांकडून पडून असलेल्या 1000 आणि 500च्या नोटा स्वीकाराव्यात अशा मागण्या या मोर्चामध्ये मांडण्यात आल्या. आम्हाला 7 दिवसात जर पैसे नाही मिळाले, 7 दिवसात पैसे नाही मिळाले तर सर्व सहकारी बँका कायद्याच्या विरुद्ध जाऊन बँका बंद राहतील आणि नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या संपूर्ण जरी पुणे जिल्ह्याचा हा मोर्चा असला तर ही जी काही समस्या आहे ते भारतातल्या सर्व नागरी सहकारी बँकांची आहे. आमच्या ग्राहकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था आहे की या नागरी सहकारी बँकेचं भवितव्य काय आणि आम्हाला दिलेल्या हे सापत्न वागणुकीचा परिणाम जर उद्या नागरी सहकारी बँकिंगच्या क्षेत्रावर झाला आणि उद्या आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला तर मात्र आम्हाला याच्यावर फार गंभीरपणे विचार करावा लागेल. बहुजन एकता मिशन, सत्यशोधक, ओबीसी परिषद आणि स्थानिक बुद्ध पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईमधल्या परे इथल्या डॉक्टर आंबेडकरांच्या 22 वर्ष वास्तव्य असलेल्या निवासस्थानी त्यांना आदरांजली वाहून या सभेला सुरुवात झाली. इतर समाजातल्या विशेषतः ओबीसी आणि महिला इथं येऊन डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करतात. या सभेद्वारे डॉक्टर आंबेडकरांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. ह्या समाजामध्ये असा समज आहे की मराठा आणि इतर मराठेतर समाजामध्ये वाद लावण्याचा जो कार्यक्रम केला जातो याला कुठे छेद देण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि इतर सामाजिक संघटना, परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं तमाम बहुजनांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला जातो. म्हणजे समतेचं, समानतेचं, न्यायाचं असं एक काम इथे आम्ही घडवत आहे. आम्ही ह्या सभेमधून बाबासाहेबांनी एकूण संपूर्ण भारतीयांकरता, ओबीसींकरता, महिलांकरता, SC ST जे काम केलेलं आहे, त्यांच्या सर्वसामान्य जीवन उत्थानाकरता जे काम केलेलं आहे त्या कामाचा उहापोह, त्या कामाचा विचार, त्या कामाची चर्चा आम्ही ह्या व्यासपीठावरून करत असतो. उद्या 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकर अनुयायांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनी उद्या चैत्यभूमीवर अलोट असा जनसागर उसळण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी कोणताही घातपात होऊ नये यासाठी ड्रोनच्या मार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील आणखी एक राष्ट्रवादी काँग्रेसची नगरसेविका शिवसेनेच्या गळाला लागली आहे. वॉर्ड नंबर 18च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जात आहे. बाळासाहेब ठाकरे संपत्ती वादाप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सामना वृत्तपत्राचे संपादक खासदार संजय राऊत यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी स्वतः संजय राऊत यांनी उपस्थित राहून साक्ष दिली. सामना वृत्तपत्रात गेली 40 ते 45 वर्ष काम करत असून मला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मात्र काही महत्त्वाच्या वृत्तांसाठी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांना विचारावं लागायचं. तसंच जयदेव ठाकरे सामनामध्ये कॉलम लिहायचे असंही त्यांनी साक्ष देताना सांगितलं. बाळासाहेब संपत्ती वाद प्रकरणात संजय राऊत हे साक्षीदार आहेत. ठाणे शहरामध्ये महापालिकेनं रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतल्यावर पालिकेनं शहरातल्या अनधिकृत लॉजेस, बारवर जोरदार हातोडा चालवला. आता महापालिकेनं आपला मोर्चा कळवा, मुंब्रा, डायघर, शिळफाटा या विभागाकडे वळवलाय. या भागामधल्या लॉजेस, लेडीज बार पालिकेचा हातोडा आता पडायला सुरुवात झाली आहे. आज दिवसभरामध्ये जवळपास 3 लेडीज बार, 10 लॉजेस, 20 हुक्का पार्लर आणि शेकडोच्या संख्येनं असलेल्या गॅरेजेस जमीनदोस्त करण्यात आले. खास करून या भागामध्ये हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात आहेत. डायघर, शिलफाटा, कल्याणफाटा हे जे परिसर होता या ठिकाणामध्ये पण बरीच तक्रार होती की बरेच इलिगल लेडीज बार आहे, इलिगल लॉजिंग आहे, जिथे अवैध अनैतिक धंदे चालतात, काही इलिगल हुक्का पार्लर आहे जिथे ड्रगची वापर होतात आणि ह्या सर्व स्ट्रक्चर्सच्या आम्ही पूर्वी सांगितलं होतं की सोमवारीपासून आपण सुरू करणार आहे आणि आज प्रत्यक्ष महानगरपालिकाच्या 10 टीमच्या माध्यमातून हे सर्व आम्ही जे
अशी स्ट्रक्चर्स आहे या परिसरामध्ये. हे मोठा परिसर आहे, हायवेच्या परिसर असल्यामुळे इथे ट्रॅफिकची कोंडी नेहमी असायची आणि बरेच तक्रार होती. ते आम्ही उद्ध्वस्त करायची कार्यवाही सुरू केलेली आहे. पुण्यामध्ये एका ऑटो रिक्षाला झालेल्या अपघातात पती पत्नी आणि बहीण अशा 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोंढवा भागातल्या काल मध्यरात्रीची दुर्घटना आहे. उतारावर ऑटो रिक्षाचा ब्रेक फेल झाल्यानं ती भिंतीवर धडकल्यानं ही दुर्घटना घडली. शरीफ इब्राहिम खान, त्यांची पत्नी फमेदा शरीफ खान आणि शरीफ यांची बहीण झाहिरा जहीर कुरेशी अशी मृत पावलेल्यांची नावं आहेत. खान कुटुंबीय कोंढवा इथनं साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी निघाले असताना हा अपघात झाला. शाळेचं लोखंडी गेट अंगावर पडल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाडा भागात घडली आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाडा जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर 2 मध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ही दुर्घटना घडली. लोखंडी गेट अंगावर पडल्यानं तन्वी धानवा या दुसरी मधल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर शैलेश पवार आणि अंजू प्रसाद हे 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानं पालकांकडून संताप व्यक्त होतोय. नाशिकमधल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेतल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेमधल्या 6 अल्पवयीन मुलांनी हा बलात्कार केला असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पीडित मुलगी 8वीत आणि 6 अल्पवयीन संशयित 10वीत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना 15 दिवसांपूर्वी घडली. संशयित विद्यार्थ्यांनी नोटबुक हवी म्हणून या मुलीला आपल्या घरी बोलावलं. नोटबुक देण्यासाठी मुलगी त्या मुलाच्या घरी पोहोचली तेव्हा तिला गुंगीचं औषध देण्यात आलं आणि ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर या 6 संशयितांनी अत्याचार केला. यानंतर मुलगी घरी आली, मात्र प्रकार कसा सांगायचा म्हणून ती गप्प राहिली. मात्र नंतर तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यानं तिनं आपल्यावरील अत्याचाराचा प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर तिच्या मामानं अंबड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या संशयितांवर गुन्हा दाखल करत सर्वांना ताब्यात घेतलं. लातूरमध्ये सुमारे 200हून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. लातूर शहराजवळच्या CRPF केंद्रानजीक समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना रविवारी जेवणातून विषबाधा झाली. त्यामुळे 225 विद्यार्थ्यांना शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुपारचं जेवण जेवल्यानंतर मळमळणं, चक्कर येणं, जुलाब उलट्यांचा त्रास या विद्यार्थ्यांना होऊ लागला. समाज कल्याण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.